ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडणार आहे। या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असताना दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक झालाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे थांबवलेली मेगा भरती ठाकरे सरकारनं तात्काळ सुरू करावी अशी मागणीही ओबीसी नेत्यांनी केली आहे। दरम्यान खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेमध्ये उपस्थित करत याकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसंच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती संभाजीराजेंनी शरद पवार यांची दिल्लीमधल्या निवासस्थानी सुद्धा भेट घेतली। कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे। कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे। कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक असल्याचं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला भाजपला आता घरचा आहेर दिलाय। निर्यात बंदी म्हणजे लॉकडाऊन काळामध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांना संकटात नेण्यासारखं असल्याचं म्हटलं या ठिकाणी उदयनराजे यांनी म्हटलंय। कांद्याला 3000 रुपयांचा भाव देण्याची मागणी करत काल लासलगाव बाजार समितीच्या मधले लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले। त्यासोबतच सरकारनं कांदा निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला होता। जोपर्यंत 3000चा भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव होऊ देणार नाही असा पवित्रा देखील शेतकऱ्यांनी घेतलाय। सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेच्या बाहेर काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। यावेळी सरकारनं लावलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याची मागणी बळीराजानं केली आहे। निर्यात बंदीच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। मनमाडजवळ मुंबई आग्रा महामार्गावरती शेतकऱ्यांनी काल रास्ता रोको केला आणि उमराना या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं होतं। नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काल रस्त्यावरती येऊन आक्रमक भूमिका घेतली। केंद्र सरकारनं लावलेली कांदा निर्यात बंदी उठवा आणि कांद्याला योग्य दर देण्याची मागणी यावेळी कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिक पाठोपाठ अकोल्यामध्ये शेतकरी देखील कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आक्रमक झाले आणि यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांदा जाळत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय। अकोला शहरातील नेहरू पार्क चौकामध्ये गनिमी काव्यानं हे आंदोलन करण्यात आलं। कांदा निर्यात बंदी संदर्भात शरद पवारांनी काल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली। तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यात बंदीचा फेरविचार करू, जसं एकमत झालं तर त्या संदर्भात आम्ही पुनर्विचार घेऊ असं सुद्धा पियुष गोयल यांनी आश्वासन दिल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलं। कांदा निर्यात बंदीबाबत आता केंद्र सरकारच्या निर्णयावरती राज्य सरकार नाखुश आहे। तरी देखील केंद्राने घेतलेला निर्णय शेतकरी हिताचा नाही। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार कसे असा प्रश्न आता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलाय। शिवाय मोदी सरकारनं मोठी चूक केली असून ती तात्काळ दुरुस्त करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। केंद्रानं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्रीय वाणिज्य आणि कृषी मंत्रालयामध्ये आंदोलनाचा इशारा दिलाय। कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता काल पहिल्याच दिवशी पंढरपूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 5 ते 10 रुपयांनी कोसळले। कांद्याला चांगला भाव मिळत असतानाही निर्यात बंदी का केली असा सवाल देखील संतप्त शेतकरी विचारतात। कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरती कृषी अभ्यासकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। कुठल्याही प्रकारे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचं समर्थन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी दिली आहे। माकपच्या वतीनं काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। माकपचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरी यांच्यासह अन्य लोकांवरती खोटे आरोप लावून दिल्ली दंगल प्रकरणामध्ये नावं गोवली असल्याचा आरोप माकपनं केलेला आहे। कंगना रनौतनं काल एक मोठी चूक केलेली आहे। फिल्म इंडस्ट्री करण जोहर आणि त्यांच्या वडिलांनी उभी केली नाही असं सुनावण्याच्या प्रयत्नामध्ये कंगनानं त्या ट्विटमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब फाळके असा केला होता। अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात 2 कोटी रुपयांचा दावा केला। मुंबईमधील पाली हिल इथल्या कार्यालयावरती केलेल्या कारवाईनंतर कंगनानं बीएमसीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावरती हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे।
मुंबईची पाकव्याप्त काश्मीरची तुलना करणारी आणि मुंबई पोलिसांवरती अविश्वास दाखवणाऱ्या कंगना रनौतवरती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कडक शब्दांमध्ये टीका केली. ज्या बॉलिवूडमध्ये पैसा कमवते, प्रसिद्धी मिळवते, त्याच बॉलिवूडला बदनाम का करते, असा सवाल त्यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात उपस्थित केला. राज्य सरकार मोठी पोलीस भरती करण्याच्या तयारीत आहे. सध्या राज्यामध्ये 12,894 पोलीस शिपाई पदं जी आहेत ती रिक्त आहेत. त्यामध्येच कोरोनामुळे पोलिसांवरती कामाचा अधिकचा ताण आहे आणि वाढता ताण लक्षात घेता सर्वच्या सर्व 12,894 पदांची भरती करण्यासंदर्भात सरकारची तयारी असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरामध्ये तब्बल 515 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय, तर 20,482 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिवसभरामध्ये 19,423 रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले. सध्या राज्यामध्ये एकूण 2,91,000 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. इकडे नागपूरमध्ये दिवसभरामध्ये काल 1,957 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. नागपूरमधील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 55,430 वरती पोहोचली आहे, तर दिवसभरामध्ये 1,666 जणांनी कोरोनावरती मात केली. इकडे सातारा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय, तर 973 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 725 वरती पोहोचली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. काल दिवसभरामध्ये 176 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. प्रशासनाकडून अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसी या टेस्टचा एकत्रित आकडा जाहीर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये तब्बल 749 कोरोना रुग्णांची भर पडली आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 24,788 वरती पोहोचलाय, तर सांगली जिल्ह्यामध्ये काल कोरोनामुळे 38 रुग्णांचा मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय, तर दिवसभरामध्ये 245 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर आतापर्यंत 164 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,680 वरती पोहोचली आहे. दिवसभरामध्ये 138 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 4 जणांचा मृत्यू झाला. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. रुग्णांसोबत आलेल्या व्यक्तीला डॉक्टरनं मास्क घालण्यास सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला आणि या वादामधून 3 व्यक्तींनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. पुण्यातल्या आंबेगावमधील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृहामध्ये काही नागरिक कर्मचाऱ्यांच्या अंगावरती धावून गेल्याची घटना घडली. यामध्ये चाचण्या करत असताना अँटीजेन किट संपल्यानं नागरिकांनी राडा केला. यावेळी काही नागरिकांनी टेस्ट करा अशी मागणी करत गोंधळ घातला. मुंबईमधल्या मानखुर्द येथील कोविड केअर सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवरती कंत्राटी कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पीएमजीपी कॉलनीमधल्या न्यू भाडा कॉलनीमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे. या प्रकरणामध्ये दीपेश साळवी या 20 वर्षीय आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांमधील माणुसकीचं दर्शन घेतलं. पोलिसांनी एका 7 वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा केला. या मुलाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाल्यानं त्याच्यावर आता वाशीमधील एमजीएम या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि त्यामुळे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. सिंधुदुर्गमधील आंबोली कावळेसाद पॉइंट येथे अतिउत्साही विदेशी पर्यटकांची स्टंटबाजी बघायला मिळाली. गोव्याहून आलेले अतिउत्साही विदेशी पर्यटक संरक्षक रेलिंग ओलांडून स्टंटबाजी करत होते आणि यावेळी दरीच्या धोकादायक कड्यावरती जात जीवघेणा सेल्फी काढताना बघायला मिळाले. आता वकिलांना देखील प्रायोगिक तत्वावरती रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून हायकोर्टामध्ये देण्यात आली. 18 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान हायकोर्ट रजिस्ट्रारच्या प्रमाणपत्रानंतर तिकीट काढण्याचे आता वकिलांना मुभा असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती खासदारांच्या वेतन कपातीचं विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात आलंय. एका वर्षासाठी खासदारांच्या पगारामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. धुळ्यातील शेतकरी कन्या प्रियंका जोशी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. ज्याप्रमाणे राजकीय नेते आणि कलाकार यांना आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याचप्रमाणे शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचे प्रश्नही मोठे आहेत. तसंच असं सुद्धा प्रियंका जोशी यांनी या पत्रात नमूद केलंय. लॉकडाऊनच्या 4 महिन्यांच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालिकांची संख्या आता चौपट झालेली आहे आणि त्यामुळे लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांमधील अमृत आहार योजनेचा पोषण आहार तब्बल 2 ते 3 महिने उशिरा पोहोचलाय.
मुलांची नियमित होणारी आरोग्य तपासणी आणि लसीकरण हे खोळंबलेलं आहे आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या आता चौपट वाढलेली आहे. ठाणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर विभागामध्ये मुख्य जलवाहिनीचे वॉल दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे सोहम संप येथे नवीन विद्युत पॅनल बसवण्यात येणार आहे आणि यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईमधलं ऑफिस गाठण्यासाठी कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, ठाणे इथल्या रहिवाशांना किमान 4 ते 6 तास प्रवास करावा लागतोय. सामान्यांसाठी लोकल बंद असल्यानं रस्ते वाहतुकीवरचा ताण वाढलाय. रस्त्यावरती पुरेशा बसेस नसल्यानं केवळ वाट पाहण्यासाठी 3-3 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. व्यावसायिक वाहन मालकांना आता राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाहनांच्या वार्षिक करावरती 50% सूट मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये खासगी सेवा आणि व्यावसायिक वाहनांना सूट मिळणार आहे. म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यामध्ये परवडणारी घरं उभारली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पूर्व उपनगरामधील विक्रोळीमधील टागोर आणि कन्नमवार नगर या भागामध्ये मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. मनसेच्या आंदोलनानंतर बजाज फायनान्स कंपनीनं 1.25 लाख रिक्षा मालकांचे जवळपास 50 कोटी रुपये माफ केलेले आहेत आणि त्यामुळे रिक्षा चालक मालकांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. मंत्री उदय सामंत यांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. उदय सामंत यांनी एका विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीसोबत भेटण्याची वेळ नाकारली होती म्हणून प्रतिनिधीकडून सामंत यांना धमकी देण्यात आली होती. सोलापूरच्या बोरमणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी 50 कोटींचा निधी दिला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. सोलापूर शहरालगतच्या बोरमणी विमानतळासाठी 34 हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी हा निधी दिला जाणार आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना सुट्टे पैसे नसल्यामुळे अनेकदा प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद होतात. आता हे वाद मिटणार आहेत. फोन पे या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मनं बेस्ट सोबत भागीदारी केली आहे. 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पेडर रोडहून बाबुलनाथ जंक्शनच्या दिशेनं जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. 5 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसानंतर जी दरड कोसळली होती त्यामधला बराचसा ढिगारा आता हटवण्यात आला. काल जालना जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाला. यामध्ये जालना औरंगाबाद महामार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. कोरोना संकट काळामध्ये आतापर्यंत नोकरदार वर्गाला प्रॉव्हिडंट फंडाचाच आधार होता आणि या काळामध्ये लोकांना पीएफ खात्यामधून जवळपास 40,000 कोटी रुपये काढले होते. मंत्री संतोष गंगवार यांनी या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती चीननं आपली भूमिका वेळोवेळी बदललेली असून भारतीय सैन्याचं चीनला जशास तसं उत्तर दिल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल लोकसभेमध्ये दिली. भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी तयार असल्याचं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भाजपच्या खासदार रवी किशन यांनी बॉलिवूडवरती केलेल्या गंभीर आरोपाला खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिलं. जिस थाली में खाते हो उसी थाली में छेद करते हो अशा शब्दामध्ये जया बच्चन यांनी राज्यसभेमध्ये रवी किशन यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 12 महिन्यांमध्ये घुसखोरीच्या 176 वेळा प्रयत्न झाला तर 111 वेळा प्रत्यक्ष घुसखोरी झाली अशी माहिती केंद्रीय गृह खात्यानं दिली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 50 सुरक्षाकर्मींना वीरमरण आलं.